बातमी नाशिकमधून आहे, कारण नाशिकच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा राजकारण तापलंय। अजितदादांच्या राष्ट्रवादीने छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करण्याची मागणी केली आहे। राष्ट्रवादीकडून नाशिक शहरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। थेट नाशिकवरून अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। पाहूया। नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न आता थेट पालकमंत्री पदाच्या वादापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, कारण महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहरामध्ये ठिकठिकाणी आता हे अशा स्वरूपाचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। दत्तक नाशिकचे पालक मुख्यमंत्री फडणवीस साहेब भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा, सर्वसामान्य नाशिककरांच्या मनातील भावना, अशा स्वरूपाचा आशय या फलकावर लिहिण्यात आलेला आहे। आणि याच्या माध्यमातून छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आलेली आहे। नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे, प्रचंड रोष आहे आणि महायुतीतील मित्रपक्षांच्या वादामुळे नाशिकला अद्यापही अधिकृत असा पालकमंत्री मिळालेला नाही आणि त्यामुळे नाशिकला जर अधिकृतपणे पालकमंत्री मिळाला आणि तोही छगन भुजबळ यांच्या रूपाने मिळाला तर नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न सुटेल, अशी नाशिककरांची भावना असल्याचं मत या बॅनर्सच्या माध्यमातून मांडण्यात आलेलं आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।